आज रविवार 19 मे 2024 पेंटेकोस्ट रविवार सोहळा। योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन। त्या दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता। येशू आला आणि मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो। असे बोलून त्याने आपले हात आणि क्रूस त्यांना दाखवली। प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला। येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हास शांती असो। जसे पित्याने मला पाठविले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो। असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा। ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे, आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवली जातील। चिंतन। पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा प्रेषितांवर सामर्थ्याने उतरला। अशा प्रकारे जगात ख्रिस्त सभेचे कार्य सुरू झाले। प्रभू येशूने स्वतः 11 जणांना या मिशनासाठी तयार केले। त्यांच्या पुनरुत्थानानंतर अनेक प्रसंगी त्यांना दर्शन दिले। स्वर्गात जाण्याआधी त्याने त्यांना आज्ञा दिली की येरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊन केलेल्या ज्या देणग्यांविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा। म्हणजेच त्याने त्यांना पवित्र आत्म्याची देणगी प्राप्त करण्यासाठी स्वतःला तयार करण्यासाठी एकत्र राहण्यास सांगितले। आणि हे सर्व प्रेषित आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एकचित्तेने प्रार्थना करण्यास तत्पर झाले। म्हणजेच एकत्र राहणे व प्रार्थना करणे ही पवित्र आत्म्याची देणगी प्राप्त करण्यासाठी प्रभू येशूची घातलेली एक अट होती। आपण प्रेषितांची कृत्ये यामध्ये वाचतो त्याप्रमाणे तो खोली सुटण्याच्या वाऱ्याने भरली आणि उपस्थितांवर अग्निरूपी जिभांत पवित्र आत्मा उतरला। मग प्रेषित बाहेर गेले आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये घोषित करू लागले की येशू हाच ख्रिस्त देवाचा पुत्र आहे। तो आपल्यासाठी मरण पावला आणि मरणातून उठला आहे। पवित्र आत्मा ज्याने पिता आणि पुत्रासह विश्वासाची निर्मिती केली, ज्याने इस्रायलच्या लोकांना इतिहासाद्वारे मार्गदर्शन केले आणि जो संदेष्ट्यांच्या माध्यमातून बोलला, ज्याने आमच्या मुक्तीसाठी रहस्यामध्ये परिपूर्ण सहकार्य केले, तोच पवित्र आत्मा पेंटेकॉस्टच्या दिवशी खाली आला आणि नवजात चर्चला त्याने मिशनरी बनवले। पवित्र आत्म्याच्या अभिषेकाद्वारे आपण आपल्या जीवनाची नूतनीकरण करून वचनबद्धीचे त्याचे आणि आनंदाचे जीवन पवित्र आत्म्याठायी जगून खऱ्या अर्थाने मिशनरी बनूया। याबाबत संत पौल आपल्याला उपदेश करतो। आत्म्याच्या प्रेरणेने चला। आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगलो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालावे।